नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे तिसरं युनिट आहे त्यातला जो चौथा लेसन आहे लेट्स मार्च यातला पहिला भाग सादर करणार आहे। पेज नंबर 106, 7, 8 व 9 एवढ्यावरती फक्त पहिला पार्ट आहे, त्यापुढेच 9 पासून पुढे दुसरा पार्ट सुरू होतोय। मोठा आहे हा धडा। खरं तर हा पाठ आहे म्हणण्यापेक्षा हे भाषणाचा भाग आहे। म्हणजे कैलास सत्यर्थी यांना ज्यावेळेला नोबेल पारितोषिक दिलं जात होतं ते नोबेल पारितोषिक स्वीकारतानाचं हे भाषण आहे। याचे 2 पार्ट आपल्या समोर या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत। त्यातला मी पहिला भाग आज सादर करतोय, दुसरा भाग काही वेळानंतर मी आपल्या समोर सादर करेन। तर बघा, पेज नंबर 106 वर हा पार्ट आहे, भाषणाचा पहिला पार्ट सुरुवात होतोय। याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी कुणाकुणाला उद्देशून सुरुवात केलेली आहे भाषणाची। तर बघा, पार्ट 1, माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड, जगातील माझ्या प्रिय मुलांनो, युअर मॅजेस्टीज, युअर रॉयल हायनेसेस, एक्सलन्सीज। आता युअर मॅजेस्टीज, रॉयल हायनेसेस आणि एक्सलन्सीज हे जे शब्द असतात हे सर्वोच्च पदावरती असणाऱ्या त्या राष्ट्राचे जे व्यक्ती असतात, राष्ट्रप्रमुख असतात, यांना वापरले जातात। सोबत राजा महाराजा जर असेल त्यांना हे वापरलं जातं। आजही या जगातील काही देशांमध्ये आजही राजा हा सर्वोच्च स्थानी आहे। राजा हा याला सर्वोच्च स्थान दिलेलं असतं। त्यांच्या नावाअगोदर अगदी आपल्या भारत देशामध्ये सुद्धा राज्यांचे राज्यपाल व राष्ट्रपती यांच्या नावा अगोदर सुद्धा हिज हायनेस किंवा हिज एक्सलन्सीज जर लेडी असेल तर हर हायनेस यासारखे शब्द, हर एक्सलन्सीज यासारखे शब्द वापरण्याची प्रथा आहे, आजही आपल्याकडं वापरलं जातं। तर या सगळ्यांना त्यांनी उद्देश लिहिलं आहे इथं भाषणा सुरुवातीला। त्यापुढेच डिस्टिंग्विश्ड मेंबर्स ऑफ द नॉर्वेजियन नोबेल कमिटी। आता डिस्टिंग्विश्ड या शब्दाचा अर्थ प्रतिष्ठित। नॉर्वेजियन नोबेल कमिटी म्हणजे नॉर्वेच्या संबंधित, नॉर्वेन लोकांच्या संबंधित जी नोबेल कमिटी आहे त्याच्या प्रतिष्ठित मेंबर्सना, सदस्यांना डिअर ब्रदर टॉम हार्क्विन, त्याच्यानंतर टॉम हार्किन यांना सुद्धा ते ॲड्रेस करतायत, उद्देशतायत। ब्रदर्स अँड सिस्टर्स, बंधू आणि भगिनी, अँड माय डिअर डॉटर मलाला। आता ही मलाला कोण आहे तर यांच्या कैलास सत्यर्थींसोबतच जिला नोबेल पारितोषिक दिलेलं आहे ती पाकिस्तानची मुलगी मलाला युसुफझई। तर तिच्या बाबत ही तिला सुद्धा उद्देश दिला आहे भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी। आणि सुरुवात करतायत बघा, फ्रॉम दिस पोडियम ऑफ द पीस अँड ह्युमॅनिटी। पोडियम म्हणजे व्यासपीठ। तर मानव जातीचं, ह्युमॅनिटी मानवजात म्हणू, तर मानव जातीचं व शांततेच्या या व्यासपीठावरून आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइड, मी अगदी खरोखरच खूपच ऑनर्ड झालेलं आहे, म्हणजेच सन्मानित झालेलो आहे। टू रिसाइड अ मंत्रा फ्रॉम द एन्सेंट टेक्स्ट ऑफ विस्डम। तर कधी तर टू रिसाइड म्हणजे पाठ केलेलं म्हणणे। काय म्हणणे तर काय म्हणणे बघा, तर अ मंत्रा फ्रॉम द एन्सेंट टेक्स्ट ऑफ विस्डम, म्हणजे प्राचीन जो काही ग्रंथ आहे विस्डमचा, शहाणपणाचा, सुज्ञपणाचा, त्यातील मंत्र म्हणताना मी खरोखरच खूपच मी काय झालेलं आहे तर सन्मानित झालेलो आहे। कुठले आहेत बघा ते, वेदास म्हणजे
वेद वाङ्मयामधील ते मंत्र. दिस मंत्रा कॅरीज अ प्रेयर अँड ॲस्पिरेशन. आता हे जे मंत्र आहेत ही एक प्रार्थना त्या मंत्रामध्ये आहे. कशाची आहे बघा, तर ॲस्पिरेशन आहे. ॲस्पिरेशन या शब्दाचा अर्थ अँड आर्डंट विश ऑर डिझायर, म्हणजे तीव्र अशी इच्छा, जिला आपण महत्वाकांक्षा असं म्हटलं जातं म्हणू आपण. तरी एक अँड ॲस्पिरेशन म्हणजे महत्वाकांक्षा आहे की त्या मंत्रांमध्ये एक प्रकारची ते मंत्र काय त्यांच्यामध्ये आहे तर महत्वाकांक्षा आहे. कशाची? अँड अ रिसॉल्व दॅट हॅज द पोटेन्शियल टू लिबरेट ह्युमॅनिटी. तर त्याच्यामध्ये एक रिसॉल्व सुद्धा आहे या मंत्रामध्ये. रिसॉल्व या शब्दाचा अर्थ काय, तर एखाद्या गोष्टीचा ठराव करणं किंवा एखाद्या गोष्टीचं निराकरण करणं किंवा एखाद्या गोष्टीला मिळालेलं उत्तर. तर ज्याच्यामध्ये मानव जातीची ह्युमॅनिटीची जी काही पोटेन्शियल आहे म्हणजे संभाव्यता आहे कशाची, तर लिबरेट या शब्दाचा अर्थ मुक्ती करणे, मुक्तता करणे. फ्रॉम ऑल मॅनमेड क्रायसिस, म्हणजे सगळ्या मानवनिर्मित जी काही संकट आहेत, क्रायसिस आहेत किंवा धोके आहेत त्यापासनं मानव जातीची मुक्तता करण्याची एक शक्यता, संभाव्यता, सुप्त गुण असे हे या वेदांमध्ये, वेदाच्या त्या मंत्रामध्ये आहेत. त्याच्यामध्ये एक प्रकारची उत्कट अशी भावना अशी त्या व्यक्त करणार आहेत असं यांना इथं सांगायचं आहे. मला वाटतं पहिला परिच्छेद आपल्या लक्षात आलेला असेल. यातला पुढं बघा, लेट्स वॉक टुगेदर. चला आपण एकत्रित पुढं जाऊया. इन द परस्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस. आता परस्यूट या शब्दाचा अर्थ पाठलाग करणे, म्हणजे जागतिक विकासाचा जी काही प्रवास आहे त्यासोबत हा प्रवास आपण सगळ्यांनी एका सोबतीनं एकमेकाच्या बरोबरीने आपण करूयात असं इथं त्यांना सांगायचं आहे. नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट और लेफ्ट बिहाइंड इन एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. तर एक साधा एक व्यक्ती सुद्धा यातनं या जागतिक म्हणजे जगाचा जो विकासाचा जो प्रवास आहे त्या विकासाच्या प्रवासापासून एकही व्यक्ती जगातील कुठल्याही कोपऱ्यांमधला, फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, साऊथ टू नॉर्थ, म्हणजे पूर्वेपासून पश्चिमेकडचा व दक्षिणेपासून उत्तरेकडच्या या संबंध जगामधला एकही व्यक्ती या जो परस्यूट आहे, जो पाठलाग आहे कशाचा, ग्लोबल प्रोग्रेसचा, म्हणजे जागतिक विकासाचा जो एक स्पर्धा चाललेली आहे म्हणून किंवा जागतिक विकासाचं जे काय म्हणतो परस्यूट चाललेलं आहे, पाठलाग चाललेला आहे, याच्यामधनं अजिबात एकही व्यक्ती हा पाठीमागं राहू नये असं इथं त्यांना दुसऱ्या परिच्छेदामध्ये सांगायचं आहे. लेट स्पीक टुगेदर, लेट आवर माइंड्स कम टुगेदर. तर मग चला आपण एकत्रित आपण बोलूयात आणि आपल्या मनाला एकत्र येऊ द्यात, तुमची माझी मनं एकत्र येऊ द्यात. लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्सेस ऑफ आवर एन्सेंटर्स. एन्सेंटर्स म्हणजे पूर्वज. तर आपल्या पूर्वजांच्या अनुभवातनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल. तर बघा आपण काय करूया, तर आपल्या पूर्वजांच्या जो अनुभव आहे त्यांच्यातनं आपल्याला आपण शिकूयात. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज. तर आपण चला एकत्र येऊया आणि आपण नॉलेज क्रिएट करूया, ज्ञान निर्माण करूया, ज्ञान शोधूया म्हणा, नवनवीन ज्ञानाचे शोध लावूया, ज्ञान मिळवूया, ज्ञान तयार करूयात. फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल. तर त्या असं ज्ञान आपण तयार करूया, म्हणजे निर्माण करूया की ज्याचा फायदा हा सगळ्यांना होऊ शकेल. म्हणजे बऱ्याचदा ज्ञानाचा फायदा काही ठराविक माणसांच्यानाच होत असतो, तर ते ज्ञान कुचकामी आहे. अगदी जगातील शेवटच्या माणसापर्यंत ज्यावेळेला एखाद्या शोधाचा उपयोग होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं तो शोध यशस्वी झाला असं महात्मा गांधींनी एका महान शास्त्रज्ञाला पत्रामधनं सुचवलेलं होतं की तुमचं काम उत्तम चाललेलं आहे. तर एकच की त्या ज्ञानाचा सगळ्यांच्या फायद्यासाठी उपयोग व्हावा, तो उपयोग होऊ देऊ असं आपण ज्ञान निर्माण करूया असं इथे हे पुढच्या या परिषदामध्ये सांगतायत. आय बो टू माय लेट पॅरेंट्स. बो म्हणजे वंदन करणे.
लेट म्हणजे जे हयात नाहीत ते, मृत असणारे. तर मी माझ्या स्वर्गीय पालकांना सगळ्यात पहिल्यांदा वंदन करतो, म्हणजे भाषणाच्या अगदी सुरुवातीलाच ते त्यांना नमन करतायत. टू माय मदरलँड इंडिया, त्यानंतर माझी जी मातृभूमी आहे भारत, त्यालाही मी नमन करतो. अँड टू द मदर अर्थ, आणि सोबतच ही जी मदर अर्थ आहे, भूमाता आहे, वसुंधरा माता आहे, हिला सुद्धा मी काय करतो तर नमन करतोय. विथ अ वॉर्म हार्ट आय रिकॉल हाव थाउजंड्स ऑफ टाइम्स. तर अगदी प्रेमळ मनानं, हृदयानं मी आठवतोय बघा, हाव थाउजंड्स ऑफ टाइम्स, किती म्हणजे हजारो वेळा, आय हॅव बीन लिबरेटेड ईच टाइम, मी हजारो वेळा मी लिबरेटेड झालेला आहे, की मी मुक्त झालेलो आहे. आणि प्रत्येक वेळेला आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लेव्हरी, आणि मी या वेळेला मी काय केलं तर एका मुलाला, मूल त्याला मी काय केलं तर मुक्त केलेलं आहे, फ्रीड केलेलं आहे, फ्री केलेलं आहे, म्हणजे मुक्त केलेलं आहे. कशापासून? फ्रॉम स्लेव्हरी म्हणजे गुलामी, म्हणजे गुलामीपासून मी मुक्त केलेलं, मुलांना मुक्त केलेलं आहे. हेही मला आता काय होतं अगदी प्रेमळ अंतकरणाने मला हे आता आठवतं. इन द फर्स्ट स्माइल ऑफ फ्रीडम, रिकॉल म्हणजे आठवणे. इन द फर्स्ट स्माइल ऑफ फ्रीडम ऑन देअर ब्युटिफुल फेसेस आय सी द गॉड स्माइलिंग. तर ज्यावेळेला मी ह्या गुलामीत असलेल्या मुलांना ज्यावेळेला मी त्यांना मुक्त केलं, त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती जे पहिलं स्माईल, फ्रीडमचं म्हणजे स्वतंत्रतेचं, मुक्ततेचं, स्वातंत्र्याचं पहिलं हास्य त्यांच्या सुंदर चेहऱ्यावरती मी ज्यावेळेला पाहिलं, त्यावेळेला मला त्यांच्या चेहऱ्यातून किंवा त्यांच्या चेहऱ्यातून देवच हसतोय असं मला भासलं. मला असं दिसत होतं की त्या स्वतंत्र झालेल्या, मुक्त झालेल्या ज्यावेळेला ती मुलं हसत होती, त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती जणू देवाचंच हास्य आहे असं मला भासत होतं, किंवा असं मी पाहिलं, असं ते म्हणतायत. आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट टू दिस ऑनर टू माय मुवमेंट्स कालू कुमार. आता बघा, मी ह्या ज्या सन्मानाचं, जो माझा हा सन्मान होतोय, ऑनर होतोय, त्याचं जे क्रेडिट आहे, श्रेय, ते त्याचं मी सगळ्यात मोठं श्रेय मी कुणाला देईन तर माझी जी काही मुवमेंट आहे, चळवळ आहे, त्या चळवळीतला जे कालू कुमार, त्याच्यानंतर धूमदास अँड आदर्श किशोर फ्रॉम इंडिया, म्हणजे कालू कुमार, धूमदास आणि आदर्श किशोर हे भारतातील लोक, अँड इक्बाल मसीह फ्रॉम पाकिस्तान, आणि इक्बाल मसीह हा पाकिस्तानातला व्यक्ती, यांना सुद्धा मी काय करू इच्छितोय तर मी हे मोठं जे काही क्रेडिट आहे, जे श्रेय आहे या सन्मानाचं, त्यांना मी देऊ इच्छितोय असं ते म्हणतायत. हू मेड द सुप्रीम सॅक्रिफाईस फॉर प्रोटेक्टिंग द फ्रीडम अँड डिग्निटी ऑफ चिल्ड्रन. ज्यांनी काय केलं तर सुप्रीम सॅक्रिफाईस केलं, म्हणजे सर्वोच्च त्याग केला, सर्वोच्च बलिदान दिलं. कशासाठी? तर फॉर प्रोटेक्टिंग द फ्रीडम, तर मुलांचं जे स्वातंत्र्य आहे त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी. अँड डिग्निटी ऑफ द चिल्ड्रन, डिग्निटी म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, म्हणजे प्रतिष्ठा म्हणा किंवा आत्मसन्मान, मुलाच्या आत्मसन्मानाचं रक्षण व मुलांच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी ज्या लोकांनी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं, त्या लोकांना मला या सन्मानाचं श्रेय द्यायचं आहे असं इथं म्हणतायत. आय हंबली ॲक्सेप्ट दिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मार्ट्स. तर मार्च या शब्दाचा अर्थ शहीद. तर मी त्यांच्या वतीनं अगदी हंबली म्हणजे नम्रपणे, विनम्रपणे मी हा सन्मान स्वीकारते. पुन्हा ऑन बिहाफ म्हणजे च्या वतीनं, त्यांच्या वतीनं मी, त्या शहीदांच्या वतीनं मी माझा हा सन्मान स्वीकारतोय. माय फेलो, माझे सहकारी जे ॲक्टिव्हिस्ट आहेत, म्हणजे कार्यकर्ते आहेत, अक्रॉस द वर्ल्ड अँड माय कंट्रीमेन, संबंध माझ्या म्हणजे संबंध जगभरामध्ये जे माझे सहकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीनं, आणि अँड माय कंट्रीमेन, आणि माझ्या देशवासियांच्या वतीनं मी हा सन्मान स्वीकारतोय. म्हणजे किती विनम्र असणारं हे व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला कळू शकतं. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, गुरु नानक अँड महात्मा गांधी.
आता माझा जो प्रवास सुरू झाला तो कुठून झाला, तर लॉर्ड बुद्धा, गुरु नानक आणि महात्मा गांधी म्हणजे भगवान बुद्ध, गुरु नानक व महात्मा गांधी यांच्या भूमीपासून माझा प्रवास सुरू झाला. माझ्या प्रवासाची सुरुवात यांच्या भूमीपासून झाली, म्हणजे भारतातून झाली. इंडिया टू नॉर्वे, भारतापासून नॉर्वेपर्यंत इज अ कनेक्ट बिटवीन द टू सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड एन्सेंट अँड मॉडर्न. तर बघा, भारतापासून नॉर्वेपर्यंत हे इज अ कनेक्ट बिटवीन टू सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड. तर जागतिक शांतता आणि बंधुत्वाची भारत आणि नॉर्वे ही दोन केंद्र ही जोडलेली आहेत. एन्सेंट अँड मॉडर्न, प्राचीन आणि आधुनिक. म्हणजे माझा हा प्रवास इथपर्यंतचा आहे की मी काय केलं, तर ह्या दोन टोकांना मी बंधुतेने आणि शांततेने मी काय करू शकलो, मी जोडू शकलो, असं हे इथं म्हणता येईल. फ्रेंड्स, द नोबेल कमिटी हॅज जनरसली इन्व्हायटेड मी टू प्रेझेंट अ लेक्चर. मित्रांनो, जी नोबेल कमिटी आहे त्यांनी जनरसली म्हणजे उदारपणे त्यांनी काय केलं, तर इन्व्हाइट केलं कुणाला, मला, तर कशासाठी, टू प्रेझेंट अ लेक्चर, तर व्याख्यान देण्यासाठी, प्रेझेंट करण्यासाठी त्यांनी मला अगदी उदारपणानं त्यांनी मला आमंत्रित केलं. रिस्पेक्टफुली आय एम अनेबल टू डू दॅट. पण अगदी आदरपूर्वक मी सांगतो की मी ते करण्यास मी अनेबल आहे, म्हणजे मी सक्षम नाही, मी त्याला असमर्थ आहे. बिकॉज आय एम रिप्रेझेंटिंग हिअर. याचं कारण काय माहिती आहे का, तर मी कुणाचं प्रतिनिधित्व करतो इथं. आय एम रिप्रेझेंटिंग हिअर, रिप्रेझेंटिंग म्हणजे प्रतिनिधित्व करणं. मी कुणाचं प्रतिनिधित्व इथं करतोय बघा, द साऊंड ऑफ सायलेन्स. अर्थ इथे दिलाय, अनहर्ड प्ली ऑफ द डिप्रिव्ड. प्ली म्हणजे विनवणी किंवा याचिका, डिप्रूव्ड म्हणजे वंचित. तर वंचितांची जी आजपर्यंत न ऐकलेली विनवणी होती, याचिका होती, त्याचा आवाज बनवून मी इथं आलेलो आहे. म्हणजे मी इथं आजपर्यंत न ऐकलेला वंचितांचा आवाज बनून मी त्या आवाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी इथं आलेलो, असं ते म्हणतायत. द क्राय ऑफ इनोसन्स, आणि निष्पापीपणाचं रडणं. अँड द फेस ऑफ इनविजिबिलिटी. अर्थ दिलाय फेस ऑफ इनविजिबिलिटीचा, अननोटिस्ड सफरिंग ऑफ द पुअर अँड इनोसंट. म्हणजे काय, तर निष्पाप व गरीब लोकांचं जे अननोटिस्ड असं सफरिंग आहे, म्हणजे जे आतापर्यंत लोकांच्या लक्षात आलेलं नाही, माहीत नाही, असं दुःख मी काय करतोय, तर हे घेऊन मी इथं आलेलो आहे. या सगळ्याचं मी इथं प्रतिनिधित्व करतो, असं ते म्हणतायत. आय रिप्रेझेंट मिलियन्स ऑफ दोज चिल्ड्रन हू आर लेफ्ट बिहाइंड. तर मी जी मुलं पाठीमागे राहिलेली आहेत, जी माझ्यासोबत इथं नाहीत, अशा लक्षावधी मुलांचं मी काय करतोय, इथं मी प्रतिनिधित्व करतोय. अँड दॅट्स वाय आय हॅव केप्ट अँड एम्प्टी चेअर हिअर ॲज अ रिमाइंडर. आणि म्हणूनच मी एक इथं रिकामी खुर्ची ठेवलेली आहे. कशासाठी, तर एक त्या मुलांची आठवण म्हणून मी इथं या कार्यक्रमामध्ये मी एक रिकामी खुर्ची ठेवलेली आहे की त्या मुलांची आठवण व्हावी म्हणून. त्यापुढे बघा, आय हॅव कम हिअर ओनली टू शेअर द व्हॉइसेस अँड ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. तर मी इथं आलोय ते कशासाठी, फक्त आपली जी मुलं आहेत त्यांच्या स्वप्नांचा आवाज शेअर करण्यासाठी तुमच्यासमोर मी इथं आलेलो आहे, असं ते म्हणतायत. बिकॉज दे आर ऑल आवर चिल्ड्रन. कारण का, तर ही सगळी मुलं आपली आहेत. जेस्चर टू एव्हरीवन इन द ऑडियन्स, म्हणजे प्रेक्षकांमध्ये जे असणाऱ्या प्रत्येकांकडे त्यांनी जेस्चर केलं, म्हणजे हातवारी केलेत यावेळेला. आय हॅव लुक्ड इन टू देअर फ्रायटन्ड अँड एक्झॉस्टेड आईज. तर मी त्यांच्या फ्रायटन्ड,
भेदरलेल्या घाबरलेल्या डोळ्यांमध्ये आणि एक्झस्ट म्हणजे वेअर आउट म्हणजे झिजलेल्या किंवा दमलेल्या डोळ्यांमध्ये मी पाहिलेलं आहे. आय हॅव हेल्ड देअर मी म्हणजे ते डोळे मी पाहिलेले आहेत. आय हॅव हेल्ड देअर इंजर्ड बॉडीज. मी काय केलं तर त्यांच्या जखमी झालेलं शरीर बॉडीज त्यांच्या इंजर्ड झालेल्या बॉडी सुद्धा मी उचललेले आहेत पकडलेले आहेत. अँड फेल्ड देअर ब्रोकन स्पिरिट आणि हे करत असताना मला त्यांचं जे ब्रोकन झालेलं स्पिरिट आहे चैतन्य आहे जोम आहे मोडलेला म्हणा तुटलेला म्हणा त्यांचा जो जोम आहे उत्साह आहे हाही त्यावेळेला मला जाणलेला आहे या मुलांचा. तर मला वाटतं हाही परिचित आपल्या लक्षात आलेला असावा. 20 years ago in the foothills of the Himalayas. फुटहिल्स म्हणजे पायथा. तर 20 वर्षांपूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी आय मेड अ स्मॉल स्किनी चाइल्ड लेबर. मी एका छोट्या स्किनी म्हणजे थिन सडपातळ हडकुळ्या अशा एका मी चाइल्ड लेबरला मी एका बालकामगारला भेटलो. ही आस्क्ड मी त्याने मला विचारलं इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक. म्हणजे त्या मुलानं यांना विचारलं सत्यर्षींना की हे जग इतकं गरीब आहे का हो की जे मला एक पुस्तक किंवा एक खेळणं सुद्धा देऊ शकत नाही. इतपत हे जग गरीब आहे इतकं गरीब आहे. इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर अ टूल. आणि पुस्तक अथवा एखादं खेळणं न देता त्याच्याऐवजी इन्स्टेड ऑफ म्हणजे त्याऐवजी त्यांनी काय केलं तर मला त्यांनी फोर्सिंग केलं. मला त्यांनी जबरदस्तीने मला त्यांनी काय घ्यावं लागलं तर टू टेक अ गन ऑर अ टूल. म्हणजे एकतर तू गन तरी घे बंदूक तरी घ्यायला लावलं किंवा ऑर अ टूल म्हणजे एखादं शस्त्र म्हणा किंवा अवजार म्हणा हत्यार म्हणा साधन म्हणा ते त्यांनी मला हातात पकडावं लावलं. एवढं हे जग गरीब आहे का की मला पुस्तक आणि खेळणं न देता गन आणि टूल माझ्या हातामध्ये दिलं. आय मेड विथ अ सुदानीज चाइल्ड सोल्जर. सुदानी म्हणजे सुदानचे रहिवासी असलेल्या एका चाइल्ड सोल्जरला म्हणजे एका बाल सैनिकाला मी भेटलो. आता सैनिक आणि तो बाल बघा लक्षात येईल पुढे तुमच्या. ही वॉज किडनॅप्ड बाय अँड एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया. एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जहालवादी. तर त्या मुलाला जहालवादी मिलिशियाने त्याला किडनॅप केलेलं होतं. आता मिलिशिया याचा अर्थ येतं बघा सैन्यात नसलेले पण सैन्याचे प्रशिक्षण घेतलेले नागरिकांची सेना. म्हणजे जे सैन्यात नाहीत जे अधिकृतरित्या सैन्यात नाहीत पण त्यांनी सैन्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि अशा नागरिकांच्या सेनेला मिलिशिया म्हणजे आपण ज्याला मिलिटंट असं म्हणतो. दहशतवाद्यांना उग्रवाद्यांना मिलिटंट असं म्हटलं जातं. मग त्यांना सैन्य प्रशिक्षण दिलेलं असतं पण ते त्यांना अधिकृतरित्या त्यांना तिथं नेमलेलं नसतं. तर या अशातलंच हा मूल आहे म्हणून तो चाइल्ड सोल्जर आहे. अधिकृतरित्या त्याला नेमलेलं नाहीये पण त्याला जबरदस्तीनं तिथं त्याच्या हातामध्ये बंदूक देऊन तिला त्या मिलिशियामध्ये त्याला दाखल करून घेतलेला आहे. तर तो काय म्हणतो बघा त्याला भेटलो ते काय म्हणतात तर ॲज हिज फर्स्ट ट्रेनिंग लेसन ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. पहिल्यांदा त्याच्या ट्रेनिंगमध्ये त्याच्या प्रशिक्षणामध्ये पहिला लेसन त्याला कुठला होता त्याला पहिल्यांदा कुठली गोष्ट करायची होती तर त्याला त्याच्या मित्रांना आणि त्याच्या फॅमिलीला त्याला मारायला लावलं. ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट. त्या मुलानं मला विचारलं की याच्यामध्ये माझा दोष काय होता. फ्रेंड्स ऑल द ग्रेट रिलिजन्स टीच अस टू केअर फॉर आवर चिल्ड्रन. तर मित्रांनो आपले जे महान असे जे धर्म आहेत त्या सर्व धर्मांनी आपल्याला काय सांगितलेले आहे तर आपल्या मुलांची काळजी घ्या. जीसस से येशू ख्रिस्ताने सुद्धा सांगितलेलं आहे की लेट द चिल्ड्रन कम टू मी. मुलांना माझ्याकडे येऊ द्या. डू नॉट हिंडर देम. त्यांना थोपवू नका आवरू नका. त्यांना हिंडर म्हणजे थोपवणे किंवा आवरणे. त्यांना आवरू नका माझ्यापर्यंत येण्यापासून त्यांना थोपवू नका. फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू देम. कारण का
तर परमेश्वराचं जे राज्य आहे या राज्य कोणाच्या मालकीचं आहे तर ते मुलांच्या मालकीचं आहे असं कोणी सांगितलं तर येशू ख्रिस्तांनी सांगितलेलं आहे असं हे म्हणतायत. द होली कुरान सेज, आता पवित्र कुराण सुद्धा असंच म्हणतात बघा, किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी, दारिद्र्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना मारू नका, गरिबी आहे म्हणून त्यांना तुम्ही मारू नका असं ते म्हणतायत. फ्रेंड्स, देयर इज नो ग्रेटर व्हायलन्स दॅन टू डिनाय द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. डिनाय म्हणजे अमान्य करणे किंवा नाकारणे. तर मित्रांनो, व्हायलन्स म्हणजे हिंसा. तर आपल्या मुलांची स्वप्न नाकारणे किंवा अमान्य करणे यासारखी दुसरी कुठलीही मोठी हिंसा नाही. म्हणजे मुलांना त्यांची स्वप्न नाकारणं ही खूप मोठी हिंसा आहे. खरं तर बऱ्याचदा आता शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात येत असेल की बऱ्याचदा पालक स्वतःची स्वप्न, स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या आकांक्षा या मुलाच्या क्षमता, स्वप्न याचा विचार न करता त्याच्यावरती लादत असतात आणि मुलं बिचारी या सगळ्या आकांक्षांचं ओझं घेऊन खूप अगदी त्यांची दमून गेलेली असतात किंवा त्यांची खूप दमछाक झालेली असते. तर एखाद्या पालकांनी हा जर व्हिडिओ पाहिला तर त्यांनी तेवढं जर का पाळलं तरी सुद्धा चालेल की आपली मुलं जरी आपली असली तरी सुद्धा आपले विचार आणि आपले स्वप्न ते घेऊन आलेली नाहीत. त्यांचं जगामध्ये स्वतःचं अस्तित्व असं आहे आणि जे परमेश्वराने त्यांना दिलेलं आहे, निसर्गदत्त त्यांना स्वप्न बघण्याचा अधिकार आहे आणि त्यांना त्यांच्या स्वप्नाप्रमाणे त्यांना जगू द्या. Therefore, आणि म्हणून आय रिफ्यूज टू accept that all the temples and mosques and churches and prayer houses. आता बघा, म्हणूनच आय रिफ्यूज टू accept म्हणजे म्हणूनच मी हे स्वीकारण्यासाठी मी नकार देतोय, म्हणजे मी स्वीकारत नाही. कशासाठी बघा, तर ऑल द टेम्पल्स अँड मॉस्क अँड चर्चेस, मॉस्क म्हणजे मशिदी, तर जी सर्व मंदिर आहेत, मशिदी आहेत आणि जे चर्च आहेत अँड प्रेयर हाऊसेस आणि जी काही इतर प्रार्थना स्थळं आहेत, हॅव नो प्लेस फॉर द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. आता हॅव नो प्लेस म्हणजे स्थान नसणे किंवा दुसरे एक याचा ही फ्रेज आहे, त्याचा एक अर्थ असा आहे की अस्वीकार्य असणे, म्हणजे त्याचा स्वीकार नसणे. म्हणजे बघा, यांना असं म्हणायचं आहे की मशिदी, मंदिरं आणि चर्च आणि इतर काही प्रार्थना स्थळांमध्ये मुलांच्या स्वप्नांना स्थान नाही, ही गोष्ट मान्य करायला मी तयार नाही, ही गोष्ट मान्य करणं मी नाकारतो. म्हणजे बघा, मला असं वाटतं ह्या लेखकाला कदाचित असं सुचवायचं असेल की बऱ्याचदा मंदिरं, मशिदी, चर्च आणि इतर काही प्रार्थना स्थळांमध्ये मुलांच्या स्वप्नांचा विचार किती केला जातो? कधीच नाही. म्हणजे जे काही विचार त्यांच्यावरती हे लादले जातात पण केला जात तिथं त्यांच्या स्वप्नांना अजिबात स्थान नाही किंवा तिथं त्यांच्या स्वप्नांना अजिबात जागा नाही, तिथं त्यांची स्वप्न अस्वीकार्य आहेत, ही गोष्ट मुळातच मान्य करायलाच मी तयार नाही, ही गोष्ट मान्य करायला मी नकार देतो, असं कदाचित त्यांना सांगायचं असेल असं मला वाटतं. कदाचित तुम्ही याचा वेगळा अर्थ लावू शकत असाल, पण मला असं वाटतं, इट इज माय ओपिनियन. I refuse to accept that the world is so poor. आता मी हे जग खूप गरीब आहे हे स्वीकारण्याचंच मुळात मी म्हणजे मी मान्य करत नाहीये, हे मान्य करायचंच मी मुळात मी नकार देतो. म्हणजे हे जग गरीब आहे हे मला मान्यच नाही असं त्यांना इथं सांगायचं आहे. When just 1 week of global military expenditure can bring all the children to classrooms. जगामध्ये जो मिलिटरीवरती जो एक्सपेंडिचर केला जातो, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, जगभरातला जेवढा लष्करावरती खर्च केला जातो त्यातला फक्त एका आठवड्याचा खर्च जर का मुलांच्या शिक्षणासाठी जर का वापरला तर सगळी मुलं ही कुठं जातील तर शाळेमध्ये जातील, त्या सगळ्या मुलांचं शिक्षण होईल. इतका खर्च
जगभरातील अनेक देशांमधनं लष्करावरती खर्च केला जातो, तो फक्त एका आठवड्याचा खर्च फक्त शिक्षणासाठी करा, त्यामध्ये सगळी मुलं शाळेत जातील, जी शालाबाई मुलं असतील सगळीच मुलं शाळेत, असं त्यांना म्हणायचं आहे. आय रेफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट ऑल लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन, पोलीस अँड जज आर अनेबल टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन. आता ही गोष्ट स्वीकारायला मी नकार देतो, ही गोष्ट स्वीकारायला मी नकार देतो. याचा अर्थ त्यांना हे मान्य नाहीये की जेवढे काही आपले जे नियम आहेत किंवा आपली जी संविधानं आहेत, संबंध जगभरातील जे कायद्याची जी पुस्तकं असतील, पोलीस असतील, जजेस असतील, न्यायाधीश असतील, हे सगळी मंडळी मुलांचं संरक्षण करण्यासाठी असमर्थ आहेत, ही गोष्टच मुळात मला मान्य नाही असं त्यांना म्हणायचं आहे. आय रेफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट the shackles of slavery can ever be stronger than the quest of freedom. ते पुढे असं म्हणतात की मला ही गोष्ट स्वीकारण्यास मी नकार देतो की मग ही गोष्ट मला मान्य नाही. कुठली? द शॅकल्स ऑफ स्लेव्हरी. शॅकल्स या शब्दाचा अर्थ चेन्स दॅट बाइंड, म्हणजे साखळ्या ज्या बांधल्या जातात. म्हणजे काय बघा, तर मला ही गोष्ट मान्य नाही की गुलामगिरीच्या शृंखला, साखळदंड कॅन एव्हर बी स्ट्रॉंगर दॅन क्वेस्ट फॉर फ्रीडम. क्वेस्ट म्हणजे शोध, म्हणजे स्वातंत्र्याचा शोध घेण्यापेक्षा गुलामगिरीचे जे काही साखळ्या आहेत ह्या त्यापेक्षा खूप मजबूत असतात, ही गोष्ट मला अजिबात मान्य नाही. म्हणजे काय, तर गुलामगिरीचे बंधनं, गुलामगिरीच्या शृंखला ह्या स्वातंत्र्याची जी उर्मी आहे, स्वातंत्र्य शोधण्याची जी इच्छा आहे, यापेक्षा त्या जास्ती शक्तिशाली सामर्थ्यवान असतात, ही गोष्टच मला मान्य नाही असं ते म्हणतायत. पेज नंबर 108 वरती येऊया. माय ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी चाइल्ड. तर माझ्या जीवनामध्ये एकच ध्येय आहे, ते म्हणजे काय, तर प्रत्येक मूल हे फ्री असायला हवं, मुक्त असायला हवं, स्वतंत्र असायला हवं. फ्री टू ग्रो अँड डेव्हलप, ते वाढीसाठी आणि विकासासाठी सुद्धा ते मुक्त असायला हवं. फ्री टू ईट, स्लीप अँड सी डिलाईट, खाण्यासाठी, झोपण्यासाठी आणि दिवसाचा प्रकाश पाहण्यासाठी सुद्धा, डेलाईट पाहण्यासाठी सुद्धा ते मूल मुक्त असावं. फ्री टू लाफ अँड क्राय, हसण्यासाठी आणि रडण्यासाठी सुद्धा ते मुक्त असावं. फ्री टू प्ले अँड लर्न, खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी सुद्धा ते मुक्त असावं. फ्री टू गो टू स्कूल अँड अबाव ऑल, आणि शाळेमध्ये जाण्यासाठी सुद्धा आणि वर सगळ्यांसाठी सुद्धा ते मुक्त असावं असं ते म्हणतात. फ्री टू ड्रीम, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते मूल स्वप्न पाहण्यासाठी सुद्धा स्वतंत्र असावं, मुक्त असावं. आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल. प्रिव्हिलेज या शब्दाचे दोन अर्थ असतात. एक असतो तो म्हणजे विशेष अधिकार, विशेष अधिकार म्हणजे विशेष अधिकार, आणि इथं मात्र आहे तो म्हणजे अहोभाग्य. तर माझं खरोखरच एक अहोभाग्य होतं, माझं खूप भाग्य होतं. कशामध्ये, तर मी करेजियस पीपल, अशा अनेक धैर्यवान लोकांबरोबर मी काम केलं. हू हॅव द सेम एम, आणि त्यांना माझ्यासारखंच ध्येय आहे, अशा अनेक धैर्यवान लोकांबरोबर काम केलं, हे माझं अहोभाग्य आहे असं त्यांना म्हणायचं आहे. वी हॅव नेव्हर गिवन अप अगेन्स्ट एनी थ्रेट. गिवन अप म्हणजे एखादी गोष्ट करायची आपण जी सोडून देतो, हार मानतो ते. तर आम्ही अजिबात कुठल्याही प्रकारच्या थ्रेटला, धमकीला, थ्रेट म्हणजे धमकी, और अटॅक, आम्ही कुठल्याही प्रकारच्या थ्रेटला, धमकीच्या विरुद्ध, अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध आम्ही हार मानणार नाही. अँड वी नेव्हर विल, आणि पुढे पण आम्ही कधीही अशा प्रकारची हार मानणार नाही, आम्ही हे कधीही करणार नाही. म्हणजे कुठली कितीही कठीणाई जरी आली आम्हाला तरी सुद्धा आम्ही आमच्या या ध्येयापासून दूर हटणार नाही असं त्यांना सांगायचं आहे. वी हॅव मेड प्रोग्रेसेस इन द लास्ट कपल ऑफ डेकेड्स. तर गेल्या काही 2 दशकांमध्ये, डेकेड्स म्हणजे दशकं, 10 वर्षांचा कालावधी, गेल्या काही 2 दशकांमध्ये आपण प्रगती केलेली आहे. वी हॅव रिड्यूस द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ. जी शालाबाह्य मुलं होती त्यांची संख्या आम्ही अर्ध्यानं रिड्यूस केली, म्हणजे कमी केलेली आहे. वी हॅव रिड्यूस द नंबर ऑफ चाइल्ड लेबर्स बाय अ थर्ड, आणि जवळजवळ 3ऱ्या हिस्सानं 1/3 भाग आम्ही चाइल्ड लेबरचा, म्हणजे जो बालक मजुरीचा जो काही एकूण भाग जो होता तो आपण
3 हिस्स्यांनी म्हणजे 1/3 आम्ही तो कमी केला असं त्यांना सांगायचं असेल. वी हॅव रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी. मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यू. आम्ही बालमृत्यूची संख्या सुद्धा आम्ही काय केलं तर कमी केली आहे. अँड माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. आम्ही कुपोषणाची संख्या सुद्धा आम्ही कमी केलेली आहे. वी हॅव प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ्स. प्रिव्हेंटेड म्हणजे प्रतिबंध करणे. तर आम्ही लक्षावधी बालमृत्यूंना सुद्धा आम्ही प्रतिबंधित केलेलं आहे, प्रतिबंध घातलेला आहे. बट लेटस मेक नो मिस्टेक, ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. पण एवढं सगळं केलं म्हणून अजिबात चूक करायला नको. कारण का तर अजून खूप मोठी आव्हानं अजूनही तशीच आहेत, शिल्लक आहेत. फ्रेंड्स, द बिगेस्ट चॅलेंज ऑर बिगेस्ट क्रायसिस नॉकिंग ऑन द डोअर ऑफ ह्युमन काइंड इज फिअर अँड इनटॉलरन्स. तर मित्रांनो, सगळ्यात मोठं आव्हान म्हणा किंवा सगळ्यात मोठा धोका, क्रायसिस, धोका किंवा संकट जे आपल्या दरवाज्यावरती नॉक करते, जे दरवाजा आपल्याला ठोठावते, ते कुठलं आहे? जे संबंध ह्युमन काइंडसाठी आहे, मानव जातीसाठी आहे, ते कुठलं आहे? तर इज फिअर अँड इनटॉलरन्स, जे आहे भीती आणि असहिष्णुता. असहिष्णुता म्हणजे दुसऱ्याचं काहीही गोष्ट मला मान्य नसणं म्हणजे असहिष्णुता. नाही, काय धर्म असेल, त्याची पद्धत असेल किंवा काही असेल, त्याला इनटॉलरन्स म्हटलं जातं. टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता. वी हॅव अटरली फेल्ड आवर चिल्ड्रन इन इम्पार्टिंग अँड एज्युकेशन. इम्पार्टिंग म्हणजे देणं, अटरली म्हणजे पूर्णपणे. आपण आपल्या मुलांना शिक्षण देण्यामध्ये पूर्णतः अपयशी झालेलो आहोत असं ते म्हणतात. अँड एज्युकेशन दॅट गिव्ज द मिनिंग अँड ऑब्जेक्ट ऑफ लाईफ. जे शिक्षण काय करतं तर जीवनाला ध्येय देतं, सोबतच ते जीवनाला अर्थ प्राप्त करून देतं. An education that gives a sense of global citizenship among the youth. शिक्षण काय करतं तर युवकांमध्ये, तरुणांमध्ये एक जाणीव, सेन्स, एक भावना निर्माण करतं, जाणीव निर्माण करतं. कशाची? तर ग्लोबल सिटिझनशिपची म्हणजे जागतिक नागरिकत्वाची. आपण गावागावांच्या, जिल्ह्यांच्या, तालुक्यांच्या, राज्याच्या, देशांच्या सीमामध्ये आपण स्वतःला बांधून घेतलेले बद्ध झालेले आहेत. याच्या पलीकडे सुद्धा एक विश्व आहे आणि संबंध विश्वाची माझी घर, हे अत्यंत महान जो विचार आहे हा भारताचा आहे. आणि नेमका हाच विचार आपल्याला समोर ठेवून संबंध जागतिक नागरिकत्वाचं एक जी भावना आहे ही आपल्याला युवकांमध्ये कोण देतं तर ते शिक्षणामुळं मिळत असते असं त्यांना सांगायचं आहे. आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे वेन द क्युलिमेटिव्ह I am afraid that the day is not very far away. मला ह्या गोष्टीची भीती वाटते की तो दिवस फार दूर नाही. When the cumulative result of this failure, cumulative या शब्दाचा अर्थ एकूणच किंवा संकलित, ह्या सगळ्या अपयशाचा एकूण परिणाम will culminate, या सगळ्या परिणामाचा कळस होणं, कल्मिनेट म्हणजे कळस होणं, in an unprecedented violence. अनप्रेसिडेंटेड म्हणजे अभूतपूर्व. ह्या सगळ्या आपल्या अपयशाच्या परिणामाचं कळस हा एका अभूतपूर्व अशा हिंसेमध्ये होईल अशी मला भीती वाटते आणि ते दिवस फार दूर नाहीत असं त्यांना सांगायचं आहे. म्हणजे काय तर हे इनटॉलरन्स म्हणा किंवा भीती ह्या सगळ्याचा शेवट अजिबात चांगला होणार नाही. आणि यापासनं आपण ज्या आपल्या नव्या पिढीला आपण हे शिक्षणामुळे आपण वाचवू शकतो. अँड दॅट विल बी सुसायडल फॉर ह्युमन काइंड. आणि ही गोष्ट मात्र मानव जातीसाठी मात्र ती सुसायडल असणार आहे, म्हणजे आत्मघातकी असणार आहे. हे पाऊल मानवासाठी आत्मघातकी पाऊल ठरणार आहे की आम्ही काय करतोय तर आम्ही एवढं इनटॉलरन्स आम्ही वाढवून देतोय. या सगळ्या गोष्टीचा अजिबात शेवट चांगला होणार नाही. याचा सगळा परिणाम, याची फलनिष्पत्ती कशामध्ये होणार आहे तर एका अनप्रेसिडेंटेड व्हायलन्समध्ये, म्हणजे एका अभूतपूर्व कशामध्ये तर हिंसेमध्ये याचा शेवट होईल अशी मला भीती वाटते. आणि ते दिवस फार दूर नाहीत असं त्यांना म्हणायचं आहे. राईट्स, सिक्युरिटी, होप कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. आता बघा तर जे आपले हक्क आहेत, सुरक्षा, इच्छा, होप, आशा,
ही सगळी पुनर्रचित किंवा पुनर्संचित कशामधनं केली जाऊ शकते, तर ती शिक्षणामधनं केली जाऊ शकते. यंग पीपल लाईक मलाला, आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला. तर तरुण जे काही मलाला सारखे जे काही तरुण आहेत, मी मलालाला माझी मुलगी मलाला असं म्हणायला सुरुवात केलेली आहे. जस्ट नॉट मला, फक्त मलालाच नाही, सो माय डॉटर मलाला अँड अदर डॉटर्स इन्क्लुडिंग, माझी मलाला ही मुलगी आणि इतर जे काही माझ्या मुली की ज्याच्यामध्ये कायनात, इनफॅक्ट टू कायनाट्स अँड शाजिया अँड द डॉटर्स फ्रॉम आफ्रिका. तर बघा, कयानत, इनफॅक्ट 2 कयानत सोबतच शाजिया अँड द डॉटर्स फ्रॉम आफ्रिका, आफ्रिकेची माझी मुलगी आहे शाजिया, अँड फ्रॉम ओव्हर द वर्ल्ड, आणि संबंध जगभरातील माझ्या मुली, दे आर रायझिंग अप अँड चुझिंग पीस. त्या आता ते सगळी माझ्या ज्या मुली आहेत त्या आता काय केलं, दे आर रायझिंग अप, त्या उठायला लागलेल्या आहेत, आणि दे आर चुझिंग पीस, ते आता शांतता निवडत आहेत ओव्हर व्हायलन्स. कशावरती? व्हायलन्सवरती, हिंसेवरती त्या शांतताचा पर्याय त्या निवडत आहेत. टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिस्ट, जे जहालमतवादी आहेत त्याच्यावरती ते टॉलरन्स म्हणजे सहिष्णुतेच्या भावना त्या निवडत आहेत. अँड करेज ओव्हर फिअर, आणि भीतीवरती ते धैर्य ते काय करतायत तर निवडत आहेत. कोण कोण? तर ह्या सगळ्या मुली आणि जगभरातली इतर माझी ज्यांना मी मुली मानतो अशी सगळे ते काय करतात तर या सगळ्या म्हणजे वाईट गोष्टीवरती ते चांगल्या गोष्टीवरती विजय मिळवायला त्या तयार आहेत असं त्यांना इथे सांगायचं आहे. द सोल्युशन्स आर इमर्जिंग. इमर्ज म्हणजे उदय पावणे किंवा उदयाला लागणे. तर बघा, जे काही ह्याच्यावरती जे काही उपाय आहेत की नाही हे आता दिसायला लागलेले आहेत, यांचा उदय व्हायला लागलेला आहे. बट दीज सोल्युशन्स कॅनॉट बी फाउंड इन द डिलिब्रेशन्स. पण ही जे सगळे उपाय आहेत की नाही हे फक्त तुम्हाला डिलिब्रेशन्स इन कॉन्फरन्सेस, डिलिब्रेशन्स म्हणजे चर्चा, कॉन्फरन्सेस म्हणजे परिषदा, ही सगळे उपाय तुम्हाला फक्त याच्यामध्येच तुम्हाला फक्त सापडणार नाहीयेत. म्हणजे कशामध्ये? परिषदांमधील चर्चांमध्येच तुम्हाला हे सगळे उपाय अजिबात तुम्हाला सापडणार नाहीत, तुम्हाला सापडू शकत नाहीत अलोन, फक्त त्याच्यामध्ये सापडणार नाहीत. अँड कॅनॉट बी फाउंड इन परसिप्शन्स फ्रॉम अ डिस्टन्स. आणि परसिप्शन्स म्हणजे नियम, दूर उभा राहून नियम करण्यामध्ये सुद्धा याचं सोल्युशन तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे जो आतंकवाद आहे किंवा समाजामधली वाढत जाणारी जी असहिष्णुतेची भावना आहे याच्यावरती तुम्ही परिषदांमध्ये फक्त चर्चा करून याच्यावरती उपाय तुम्हाला सापडणार नाहीत, अजिबात सापडणार नाही. किंवा दुरून तुम्ही नियम तयार केले आणि त्यावरती तुम्ही नियंत्रण मिळवलं तर तेही अजिबात शक्य नाही. तर दे ला इन स्मॉल ग्रुप्स. तर हे जे सोल्युशन्स आहेत ते कुठे आहेत बघा, तर ते छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये आहेत अँड लोकल ऑर्गनायझेशनमध्ये आहेत. तर हे उपाय अगदी स्थानिक संघटनांमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये आहेत, अँड इंडिव्हिज्युअल्समध्ये आणि एखाद्या व्यक्तीमध्ये सुद्धा आहेत. हू आर कन्फ्रॉन्टिंग विथ द प्रॉब्लेम एव्हरी डे. कन्फ्रॉन्टिंगचा अर्थ आहे फेसिंग अँड अटॅकिंग. म्हणजे काय? तर त्या व्यक्तिगत लोकांमध्ये, त्या सगळ्या संघटनांमध्ये, छोट्या छोट्या त्या गटांमध्ये जे रोज ह्या समस्येला सामोरं जातात त्यांच्याकडे ह्या सगळ्याचा काय आहे उपाय आहेत. त्यांना माहिती आहे याच्यावरती काय उपाय केला जाऊ शकतो. इफ दे रिमेन अनएक्नॉलेज्ड, म्हणजे जरी ते अस्वीकृत राहिले, म्हणजे तुम्ही त्यांना स्वीकार जरी केला नाहीत, त्यांना तुम्ही मान्यता नाही दिलीत, अनरेकग्नाइज्ड जरी तुम्ही त्यांना ओळखलं नाहीत, अँड अननोन आणि जरी तुम्ही त्यांची माहिती तुम्ही करून घेतली नाही किंवा तुम्हाला झाली नाही, टू द वर्ल्ड द सोल्युशन्स आर विथ देम. जरी ही लोक संबंध जगभराला जरी माहिती झाली नाहीत किंवा ते जगापासून अस्वीकृत राहिले किंवा जगापासून न ओळखीचे राहिले तरी सुद्धा हे जे सगळे उपाय आहेत हे त्यांनाच माहीत असणार आहेत. याच्यावरती काय उपाय करायचा हा फक्त त्यांना आणि त्यांनाच माहीत असणार आहे. कारण का? तर ते ग्राउंड लेवलला राहून काम करतात, प्रत्यक्षात या सिच्युएशनचा ते सामना करतात
आणि त्यांनाच याचे उपाय काय आहे ते माहीत असणार आहे, त्यांच्याकडेच ते असणार आहेत. तर मित्रांनो, जरा पाठ खूप मोठा आहे आणि छान व्यवस्थित एक्सप्लेनेशन करावं म्हणून मी जरा थोडासा व्हिडिओ खूपच वाढलेला आहे, कारण एवढा मोठा माझा कुठलाही व्हिडिओ नाही आहे, 45 मिनटं होऊन गेलेले आहेत. तर मित्रांनो, याचा दुसरा पाठ पण मी 1-2 दिवसामध्ये करेन, लगेचच करेन. तुम्ही निश्चितच तो दुसरा पाठ मात्र नक्की बघा. अत्यंत सुंदर छान पाठ आहे, खूप छान आपल्याला शिकायला मिळू शकतं आणि खास करून मुलांच्यासाठी आहे. त्यामुळे मी जरा थोडंसं डिटेलमध्ये जास्ती गडबड न करता मी घेतलं. माझा हा प्रयत्न तुम्हाला निश्चितच आवडला असेल. कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. याचा पार्ट 2 मात्र नक्की बघा. थांबतो मी.